माझ्या सर्व बांधवांनो, भगिनी मातांनो, आपण सगळे आज निवृत्ती महाराज इंदोरीकर आणि शालिनीताई यांची कन्या ज्ञानेश्वरी आणि सौभाग्यवती मनीषा आणि सुनील विष्णू चिलक यांचे पुत्र साहिल यांच्या शुभविवाह प्रसंगी आपण इथे सगळे आलेले आहात. अनेक माझ्या अगोदरच आमच्या आमदार भगिनींनी सुद्धा आशीर्वाद दिले. मी सुद्धा या शुभविवाह प्रसंगी ज्ञानेश्वरी आणि साहिल यांना मनपूर्वक आशीर्वाद देतो. खरं तर निवृत्ती महाराज हे फक्त काही महाराष्ट्रात नाही, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा त्यांची कीर्ती गेलेली आहे. कीर्तनकार अनेक आहेत, चांगले आहेत, काही होऊन गेले, काही आहेत, पण एका वेगळ्या धर्तीचं लोकांना खेळवून ठेवणारं असंही व्यक्तिमत्व आहे. आणि वेगवेगळ्या गोष्टीतून, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या आहे आपल्या भाषण शैलीतून आपल्याला जे सांगायचं आहे, जो संकेत द्यायचा आहे लोकांना, ते देण्याचं काम इंदोरीकर महाराज करतात. प्रत्यक्ष तर पाहणारे आहेत, पण ते यूट्यूबवर सुद्धा लाखो लोक जे आहेत ते सगळं पाहत असतात. मी सुद्धा पाहत असतो, करोडो. तर सगळ्या ठिकाणी काय आपल्याला जायला मिळत नाही. आमचं एखाद्या राजकीय नेत्याचं भाषण किंवा मीटिंग असली, खूप कष्ट पडतात. गाड्या पाठवा, घोड्या पाठवा, फोन या 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 यांचं नाव ऐकलं का लाखो लोक येतात तिकडे. तर अशा या निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या मी फार आभारी आहे. त्यांनी मला खास इथं आमंत्रण सुद्धा दिलं, त्यामुळे त्यांचंही दर्शन झालं, आपलंही दर्शन झालं. मी पुन्हा एकदा म्हणजे महाराजांच्या हातून तर या महाराष्ट्राची आणि देशाची सेवा घडोच, परंतु त्यांच्या मुलीचं नाव सुद्धा ज्ञानेश्वरी आहे. त्या ज्ञानेश्वरी ही आमची मुलगी आणि साहिल महाराजांचा मुलगा कृष्णा, हे सगळ्यांचं जे आहे या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. आणि यापुढे सुद्धा त्यांच्या हातून राज्याच्या बाहेरच्या लोकांची जी आहे सेवा त्यांच्या सगळ्यांच्याच हातून घडो, अशी मी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.